वैष्णवी, हं? मी काय म्हणतोय, बोला की. असं जरा रोज टकाटक राहिले तर जरा बरं वाटतं जेवायला. जरा मी लग्न झाल्यापासून म्हणतो तुला, असं जरा मस्त साडी वगैरे, हां मस्त डोकं इचरून, हां कपाळाला कुंकाचा टिका लावून असं राहायचं म्हणजे जरा लक्ष्मी घरात असल्यासारखं वाटतंय. हां असं राहिल्यावर असं एरवी काय वाटतंय, हां एखादी हाडळ राहती असं वाटतंय घरात. असं वाटतंय. हम्म मग एक काम करा ना, हम्म. घरात धुण्याला, भांड्याला, स्वयंपाकाला बाई ठेवा. तुमच्या लेकीचं आवरायला सगळ्या कामाला एक बाई ठेवा, तुम्ही मोल करीन काय. म्हणजे मग मिनीचं दिवसभर साडी नेसन, टकाटक राहीन, बांगड्या घालीन, मेकअप थापीन आणि नुसती दिवसभर घरात फिरत राहीन सगळा मेकअप थापून. कामच करायची गरज नाही मला. एवढं सवरून सजून काम करायचं म्हणलं ना, तर इथं माझं दिवसभर मड गाडलेलं त्या कामामध्ये. धुणं झालं की भांडे झालं की स्वयंपाक झाला की लेकरा झालं की तुमचा डबा, तुमचं झालं की जनावर झालं की रानातलं झालं घरातलं, आणि नटून खटून राहा. त्यासाठी ना मोकळी बाई लागते, तिला वेळ लागतो. इथं बुसकाटपणे आमचं काम करू करू सकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत नटून खटून राहा, साडी घालून राहा, तंग तयार होऊन राहा, आणि हाडुळीन राहते, भुतीन राहते. इतका जर वाटतं ना बायको तंग तयार होऊन नीटकी राहिली पाहिजे, तर मी सांगितलं तेवढं करा. मग नाही तर तुम्ही तुमची त्याने बाई ठेवून होत नाही ना, मोळ करीन बिल करीन, तर स्वतः सगळं धुणं भांडी स्वयंपाक करा. मग मी राहते तंग तयार होऊन. हे आहे काय, आज काहीच नाही, ह्यापेक्षा डबल टिबल राहते मग मी. आता 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 इतकं बोललो, किती बोलते, दाब घे जरा, दम घे. जाचीन बोलायला भागच पाडतात तुम्ही मला. जाचीन कुठं जाणार आहे मी, कुठं नाही. 25 शब्द ऐकून घ्यायची वेळ आली बाबा. बोलायचंच नाही, बोलायची गरज काय आहे मी म्हणते. दिसली ना चांगली, आज दिसलंय ना तुमचा दिवसभर तर थकवा गेला का नाही निघून, तोंड चांगलं दिसल्यावर गेला का नाही. मग उद्याच्या जर अशी नाही दिसली इतकी चांगली, तर तिथून पुढे बडबड करायची. आलं की सुरू केलंय माणूस, जाऊ द्या म्हणता येतं. तुला उद्यापासून जसं राहायचं तसं राहा. हा हा, उद्यापासून रोज टी शर्टावर नाही तर गाऊनवर राहणार आहे. माझ्याच्याने टी शर्ट खराब झाले, दुसरे नवीन टी शर्ट घेऊन या. माझ्या आजीचे लुगडे आहेत, लुगडं का घालीनस? हा घालीन मी, पण डोकं खाऊ नका, किटकिट करू नका. मला अजून काम आहे, मला त्या गिरायकाच्या साड्याला हात शिलाईन फॉल करायचे. मला तेवढंच काम नाहीये. भांडायचं काम नाही तुला अजून? मी भांडत नाही तुम्हाला, मी भांडली तुम्हाला? भांडायचं शब्द सुद्धा काढा नाही मी, वाकडा सुद्धा. आणि भांडली चला लोक माझ्या नावाचा टिचा पाडा. मी तुम्हाला वाकडा शब्द सुद्धा कधी बोलत नाही, कधीच भांडत नाही. मोठ्या आवाज सुद्धा बोलत नाही. एवढी रिस्पेक्ट करते तुमची, एवढी इज्जत देते तुम्हाला, पण तुम्हाला ना मी दिलेली इज्जत आणि तुमची रिस्पेक्ट तुम्हाला हजमच होत नाही. तेच कदर नाही माणसाची. एवढं पुढं करते, एवढं माया करते, एवढा जीव लावते, एवढा ते 2 टाइम ताजा डबा खाऊ घालते, एवढा जीव लावून एवढं हे करून काहीच उपकार नाही. म्हणतात ना ते, माझी माया तुमच्यापासून, तुमची माया खेटरापाशी अशी गत झाली माझ्या आयुष्याची. पत्तारा झाला माझ्या आयुष्याचा. मी हाय म्हणून राहिली, दुसरी असते तर कवाच गेली असते निघून. तोंडातून शब्द राही ना, उपकारणं धुपकारण गाडवायला नमस्कार, तोंडातून शब्द मोठ्याने काढी ना. तुम्ही म्हणता तसं ऐकते मी, तुम्ही म्हणता तसं राहते मी, तुम्ही म्हणता तसं वागते मी, तरी पण नाव ठेवतात, तरी पण मला भांडतातच, तरी पण मला बोलतातच. एकदाच म्हणत नाहीत वैष्णवी माझ्या मनासारखी राहिली, वैष्णवी तू चांगली, वैष्णवी तू वापस बोलत नाही. एक शब्द सुद्धा निघत नाही माझ्या तोंडातून, मी एक शब्द सुद्धा तोंडातून काढत नाही. कसलाच नाही शब्द माझ्या तोंडातून.